त्यांनी भर्तृहरी नावाचा राजा सांगितला। भर्तृहरी नावाचा राजा आणि त्याचे ग्रंथ जरा लुप्त पावले होते, पण भर्तृहरी राजा या महाराष्ट्राला कळवला आणि त्याचा ग्रंथ उदयाला आणला गुरुवर्य शास्त्री बाबांनी। शास्त्री बाबा सांगतात, काही काही लोकांचं प्रेम वैराग्याला कारण ठरतं। प्रेम म्हटलं की पहिल्यांदा नातं समोर येतं पत्नीचं। बाबा सांगतात, भर्तृहरीच्या राज्यामध्ये एक भांडे घासणारी स्त्री आहे। त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीला एका महात्म्याने फळ दिलं आणि महात्म्याने फळ दिल्यानंतर तिला सांगितलं, हे फळ तू खा, हे फळ खाल्ल्यानंतर तू अमर होशील। तिने ते फळ घेतलं, महात्मा निघून गेला। फळाकडे पाहत पाहत भांडे घासणारी विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं आणि आपण जर अमर झालो, काय करायचं अमर होऊन? जीवनभर तर भांडेच घासायचे आहेत ना, भांडे घासण्यासाठी जिवंत राहायचं का? नाही 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 नाही, हे फळ कोणातरी योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे। मग कोणाला दिलं पाहिजे? त्या भांडे घासणारीच्या डोक्यात विचार आला, हे फळ आपण आपल्या राजाला दिलं पाहिजे, कारण आपला राजा प्रजेचं कल्याण करणारा राजा आहे, नीती संपन्न राजा आहे। मग त्या भांडे घासणाऱ्याच्या स्त्रीच्या डोक्यात विचार आला, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाख लोकांचा विचार करणारा व्यक्ती जगला पाहिजे। म्हणून त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीने ते फळ राजाला दिलं, भर्तृहरी राजाला। भर्तृहरी राजाने ते फळ घेतलं, राजे साहेब हे फळ तुम्ही खा, एका महात्म्याने दिलं, तुम्ही अमर व्हाल। ती भांडे घासणारी निघून गेली। राजा एकांतात त्या फळाकडे पाहतो, राजा विचार करतो, हे फळ जर आपण खाल्लं आणि आपण जर अमर झालोत, काय करायचं अमर होऊन? आपलं तर खरं प्रेम, आपल्या तर सुखाचा विषय आपली राणी आहे, राणीवर आपलं प्रेम आहे, राणीच्या शिवाय आपण जगूच शकत नाही। मग आपण जगलो आणि राणी जर आपल्या आधी गेलीच म्हणजे जाणारच आहे, कारण अमर होणार आहे आपण। राणी जर गेली तर आपण सुखाचा आधार म्हणून कसं जगायचं? मग त्याच्या डोक्यात विचार आला, कमी जीवन का असेना पण सुखाच्या आधाराने जगता येईल, म्हणून त्याने ते फळ आपल्या प्रेमाचा विषय असणाऱ्या त्या राणीला दिलं। राणीने फळ घेतलं, राजा निघून आला। राणी साहेब फळ खा, तुम्ही अमर व्हाल। राणीने फळ घेतलं, राणी फळाकडे पाहते, पण गंमत याच्या पुढे, विचुंबेकर गंमत याच्या पुढे, त्या राणीने फळाकडे पाहिलं, राणी विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं आणि आपण अमर झालो, पण आपलं तर प्रेम ते घोडे घासणाऱ्यावर आहे, घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर आहे। मग आपल्या सुखाचा विषय घोड्याच्या खरारा करणार आहे, तिने ते फळ घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं, घोड्याच्या खरारा करणाऱ्याने फळ घेतलं, राणी निघून आली। घोड्याच्या खरारा करणारा एकटक त्या फळाकडे पाहतो। गंमत याच्याही पुढे, नेमकं राजाचं प्रेम राणीवर, राणीचं प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर, पण त्या खरारा करणाऱ्याचं प्रेम नेमकं राणीवर नाही, त्याचं प्रेम त्या भांडे घासणारीवर आहे, त्या भांडे घासणारीवर त्याचं प्रेम। त्याने ते फळ परत त्या भांडे घासणारीला दिलं। आता काय शब्द आहेत मला विचारू नका, कारण आपलं रेंज आहे, कळालं तर घ्या, नाही तर जिओला रेंज विचुंब्यात थोडी कमीच आहे, असू द्या। त्याने ते फळ भांडे घासणारीला दिलं आणि सांगितलं, मी जरा शुद्ध बोलायचा प्रयत्न करतो बाबा महाराज, ते कळतंय माझी भाषा तुम्हाला। त्याने फळ ते भांडे घासणारीला दिलं आणि भांडे घासणारीने फळ घेतलं, पण भांडे घासणारी प्रामाणिक आहे। तिला वाटलं केंद्रातून आपल्या जवळून गेलं आणि परत आपल्याकडे कसं काय आलं। तिने ते फळ आता कोणाकडे न्या, एकालाही बल्ब लागला नाही, मला माहिती आहे। तिने ते फळ राजाला दिलं, राजाने फळ घेतलं, राजाने परत विचार केला, ज्या राणीवर आपलं प्रेम आहे त्या राणीचं प्रेम दुसऱ्यावर आहे। एक सांगू, कधी कधी एखाद्या व्यक्तीवर केलेलं अतिप्रेम आपल्या वैराग्याला कारण ठरतं। हे लोक त्याला दुसरा शब्द वापरतात, माझ्या वयाला शोभत नाही म्हणून मी तो वापरत नाही। कधी कधी व्यवहारात ज्या व्यक्तीवर फळ म्हणजे जीवन आहे, जीवनच त्या व्यक्तीला दिलं तरी सुद्धा तो आपल्यावर खरंच प्रेम करेल व्यवहारातला, असं सांगता येत नाही।
माझे गुरुजी वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर, ज्यांच्याकडे 11 वर्ष राहण्याचा माझा योग आला. गुरुवर्य तात्या एक उदाहरण असंच देतात. तात्या म्हणायचे, पंचदशीच्या पाठामध्ये नेहमी सांगतात तात्या की ऐका, तात्या म्हणायचे, पोरांनो, प्रेम म्हटलं की भविष्यात तुम्ही गृहस्थी झालात तर तुमच्या समोर पहिलं नातं येणार आहे ते पत्नीचं. विचारा या पत्नीचं खरं प्रेम आहे का. त्यावेळेस गुरुवर्य तात्या याज्ञवल्क्यांचं उदाहरण द्यायचे. तात्या म्हणतात, याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्ती आणि एकीचं नाव आहे मैत्री. मैत्री आणि कात्ती ह्या दोन्ही स्त्रिया एका चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत. पण एका फकीराशी, ज्याच्याजवळ संपत्ती नाही, प्रॉपर्टी, तेवढं तर इंग्रजी बोलू दे, संपत्ती नाही, त्याच्यासोबत एका डोंगरात एका जंगलामध्ये फाटक्या झोपडीत, पाला पाचोट्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात चक्रवर्ती सम्राटाच्या मुली. एक दिवस प्रसंग असा आहे, याज्ञवल्क्य हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ग्रंथाचं स्मरण करत बसलेले, तेवढ्यात मैत्री नावाची पत्नी दारात झाडत झाडत आली. मी सगळी प्रेम सांगतो आणि संतांच्या प्रेमाला स्पर्श करतो. मैत्री नावाची पत्नी दारात झाडत झाडत आली. तेवढ्यात याज्ञवल्क्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं आणि मैत्रीला नकळत याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला, मैत्री, काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, माझ्या प्रश्नाचं जरा खरं उत्तर दे. विचारा महाराज. ऐका सज्जनांनो, जरा कान उंच करा, कान उंच करा जरा. मैत्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला, मैत्री, खरं सांग, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे. विचुंबेकर, सगळेच प्रश्न मनावर घ्यायचे नसतात कीर्तनातले, नाहीतर घरी गेल्यानंतर तिला 11 वाजता विचाराल, का ग मैत्री, तुझं माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे. ती म्हणील, मेल्या गपझोप, लय थंडी आहे, सकाळी बघू. आता यांचं प्रेम सांगायला का शास्त्रण पुराण सांगायला पाहिजे का बाबा. यांचं प्रेम सहज कळतं. त्या कोरोनाच्या काळात कळालं. ते 8 तास सुरू, मुकुंद महाराज, 8 तास सुरू 8 तास बंद झालं होतं ना. त्या काळात जर मालक नोकरीवरून आले तर ह्या घरातूनच म्हणायच्या, अहो अहो, तसे घरामध्ये येऊ नका. जरा इकडची भाषा बोलतो. तसे घरामध्ये येऊ नका. माझी लहान लहान लेकरं घरात आहेत. 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची शुद्ध भाषा आहे का. नाही कळालं, असू दे. मला ना फार कामे आहेत, मला ना फार कामे आहेत. मग ते पती नोकरीवरून आले की ती कोरोनाच्या काळात म्हणायची, अहो घरामध्ये तसे येऊ नका. माझी लहान लहान लेकरं आहेत. बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, बादली. ती तुमच्या मड्यावर, नाही माफ करा, जरा होते एक शब्द माझ्याकडचा आला. ती तुमच्या मड्यावर, म्हणजे नाही परत आला, ती तुमच्या अंगावर घ्या आणि नंतरच घरात या. तो म्हणायचा, काग, यांचं प्रेम सांगतो. तो म्हणायचा, काग माझे शूज कुठे काढू. म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. काग माझे सॉक्स ते त्या कोपऱ्यात. शर्ट बाहेरच्या दोरीवर. काग घड्याळ भिंतीवर. आता कॅसेट कशी बदलते बघा. काग घड्याळ भिंतीवर. काग माझं पॉकेट ते इकडे द्या. अंत्यविधीवरून आलेला पती अपवित्र असतो, पण त्याचं पाकिटच कसं पवित्र राहतं मला आणखीन कळालं नाही. यांचं प्रेम सांगायला का शास्त्रण पुराण सांगायला पाहिजे का. आता आम्ही एक कोरोनात उरकलेले महात्म्य. आता आमच्या पत्न्या म्हणजे घरीच होतो आम्ही कोरोनाच्या काळात. आम्ही दारात खुर्ची टाकून दादा पेपर वाचत किंवा ग्रंथ वाचत बसलो. जवळ चाले मोठा धंदा, तो बहीण म्हणे दादा दादा, आणि जवळ पाकिट पाकिट, तवर ती ताटात भाकर टाकीत टाकीत. नाही कळालं, असू द्या. ते खुर्ची टाकून बाहेर बसलो. आता हे जरा घरचंच होतंय लय म्हणून बोलतो. ग्रंथ वाचत बसलो की आमच्या म्हणजे झाडाच्या निमताने यायच्या आणि कुत्र्याकडे पाहून म्हणायच्या, हाड 7 महिने झालं इथंच मरतय. काय सांगायचं आता बाबा, हे आपलं घरचंच आहे म्हणून सांगतो. कोरोनाच्या काळात आमच्या झोपाच उडाल्या होत्या, कारण आम्हाला सवय पडली वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय झोपच येत नाही.
आता आमचा दिवस रात्री सुरू होतो, तुमचा दिवस दिवसा सुरू होतो. कोरोनाच्या काळात कीर्तन बंद, भजन बंद, सगळंच बंद, करमत नव्हतं. दादा, कोरोनाच्या काळात एक दिवस 2:30 वाजले रात्रीचे, पण झोपच येत नव्हती. मग राग आला. रात्रीच्या 2:30 वाजता घराच्या बाहेर गल्लीत आलो. राग आला आणि गळ्यातली माळ काढून टाकली. काढली याचा अर्थ तुमच्याकडे जर 5 वर्षाला काढतात तशी काढली नाही, जप करण्यासाठी काढली, वेगळा अर्थ घेऊ नका. गळ्यातली माळ काढली आणि गल्लीमध्ये माळ जप करत करत फिरत होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी घराच्या बाहेर आली. आता इकडे काय म्हणतात, बायको, बिराळ, गोंधळ, वाई, पत्नी, भार्या, अर्धांगिनी, काय म्हणतात मला माहीत नाही. आता एक नवीनच आमच्या विदर्भात शब्द आला, ट्रॉली. मुंडन ट्रॉली. आमची ट्रॉली घरातून बाहेर आली. ती म्हणे रात्रीच्या 2:30 वाजता. म्हणे अहो. म्हटलं काय, तुम्ही का झोपत नाही? मी म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 4 घेतल्या तरी झोप येत नाही. मग म्हटली काय ऐकतात हो हे लोक, किती शांत झाले. अरे एकही शेजारचा संसार कान लावायचा सोडला नाही, तेवढा महाराजाचा तरी सोडा. काय ऐकतात लोक हे. असा जर सिद्धांत ऐकला ना तर आम्हाला एवढं पण खाली यायची गरज नाही. हा, महाराजची बायको काय म्हणत होती? ती म्हटली अहो काळजी करू नका, माझ्याकडे औषध आहे. म्हटलं मग घेऊन ये शुभम महाराज. बरं म्हटलं घेऊन ये. घरात गेली, एक बुक्याची डबी घेऊन आली, रिकामं कागदाचं पॉकेट घेऊन आली आणि तुम्ही दिलेलं बिना पाण्याचं नारळ घेऊन आली. म्हणजे समुद्राच्या जवळ असतानाही खोटं नाही बोलत. रात्रीच्या 2:30 वाजता कपाळाला बुक्का लावला, रिकाम्या पाकिटावर नारळ ठेवलं. खोटं नाही बोलत, मला अर्ध्या मिनिटात झोप लागली. पण माझा विचार सर्व 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 या आयोजक मंडळींना आहे. रिकामं पाकिट जर महाराजाला एवढ्या लवकर झोपवतं, आज झोपायचं का जागर करायचं ते तुम्ही बघा. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडा. याज्ञवल्क्यांनी विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? महाराज, चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्या गळ्यात माळ घातली, तुमचा अधिकार माहिती आहे. 7 जन्म तुमच्याशी अविरत संसार करण्याचा पण घेऊन आली आणि तुम्ही मला विचारता तुझं प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? महाराज, तुमच्या सुखा करता माझं तुमच्यावर प्रेम आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्य स्मृतीमधले वचन आहेत. याज्ञवल्क्य लिहितात, मैत्री या जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम कोणावर खरं नाही. सिद्धांत मांडतो मी, बोलतोय ते सर्व आध्यात्मिक आहे, तुम्ही समजता ते प्रेम जरा व्यवहारिक आहे. पण ऐका, याज्ञवल्क्य लिहितात, मैत्री नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्सु कामाय पतिप्रियो भवती, नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती, नवारे सर्वस्य कामाय नवारे पुत्रस्य कामाय पुत्रप्रियम भवती, आत्मनस्तु कामाय. याज्ञवल्क्य म्हणतात, मैत्री ऐका सज्जनांनो. याज्ञवल्क्य लिहितात, मैत्री या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर, नाही 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 नाही, सैद्धांतिक वाक्य बोलतो, या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीव एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल. मी जरा आणखीन वाक्य परत बोलतोय, सैद्धांतिक वाक्य आहे म्हणून. या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीव एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल तर तो जीव त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता करत नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता करत असतो. म्हणून जगातली सगळी प्रेम खोटी आहेत. व्यवहारातली प्रेम खोटी असली तरी 2 प्रेम आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रेम आहे प्रेम देवाचे हे देणे, आणि एक प्रेम आहे सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. सर्व काळ ज्यांच्या प्रेमात डुल्लायचं जर असेल
तर ते प्रेम संतांचं आहे. आणि मी नाही सांगत, जगाच्या पाठीवर या प्रेमाची भूक सगळ्यांनाच आहे. संतांचं प्रेम ज्याला मिळालं बुवा, परिसा परिसा आघात देणे, चिंतामणी ठेंगणा. त्यांच्या प्रेमापुढे परीस तुच्छ आहे आणि चिंतामणी त्यांच्या प्रेमापुढे ठेंगणं आहे. असं संतांचं प्रेम मिळवण्यासाठी आपण पाहिजे. किती प्रेम आहे आता पहा. जगाच्या मालकाकडे सगळं आहे दादा, सगळं आहे जगाच्या मालकाकडे, काय नाही. त्याच्याकडे 14 विद्या आहेत, तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पहिल्याच टिपणातलं बोलायचं झालं तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे, आणि त्याच्याकडे 64 कला आहेत. काय नाही देवाकडे. मी नेहमी सांगतो, मी अभिमानाने सांगेल मुकुंद दादा, बरं का, अभिमानाने सांगतो, महाराष्ट्रातला हा पहिला कीर्तनकार आहे की ज्यांनी 14 विद्या अनेक जणांनी सांगितल्या, पण 64 कला सांगणारा आणि शोधणारा हा महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार असेल. अनेक लोकांनी आमच्या युट्यूबलाही त्या पाहिल्या. 64 कला देवाकडे आहेत. आता आत्मप्रौढी सांगत नाही, टाळ्या वाजवू नका. 64 कला देवाकडे आहेत. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये देवांनी 64 दिवसात 64 कला शिकल्या. आता अनेक कला आहे, माझं रिव्हिजनही होईल, तुम्हाला सांगतो. 64 कला देवाकडे आहेत. पहिली गीत, वाद्य, नृत्य, नाट्य, आलेख्य, विशेषक, छेद्य, तंडुल, कुसुम, बलिविकार, पुष्पासरण, दशनवसनांगराग, मणिभूमिका, कर्म, शयनरचन, उदकवाद्य, उदकघात, चित्रयोग, माल्यग्रंथन विकल्प, केशशेखर पिडयोजन, नेपथ्ययोग, कर्णपत्रभंग, सुगंधयुक्ती, भूषण योजना, इंद्रजाल, कौचुमारयोग, हस्तलाघव, चित्रशाखा, पुक्ष, विकार, क्रिया, पानकरस, रागा, संयोजन, सुचवाय, कर्म, सुदृढा, प्रहेलिका, प्रतिमाला, दुर्वचोग, पुस्तक वाचन, नाटक दर्शन, काव्यसमस्यापूर्ण, पट्टिकाव्यत्र, बाण विकल्प, तर्ककर्म, तक्षण, वास्तुविद्या, वृत्तपरीक्षा, धातुविद्या, मणिरागज्ञान, आकरज्ञान, मिशुकुकुड, लावविधी, सुखसारका, परापन, उत्सादन, केशर, माजन, कौशल, अक्षर, मुचिका, कदर, विकल्प, देशभाषा ज्ञान, पुस्तक, निमित्त ज्ञान, यंत्रमातृका, धर्मातृका, संभाटी, क्रिया विकल्प, चलित योग, अभिधान, कौश, वस्त्र, गोपन, दूत, विशेष, आकर्षकडा, बालकिरण, वैनायिकी, वैजयिकी आणि वैतानिकी. किती झाल्या? तुम्ही म्हणा या मंडपाच्या वरून गेल्या. 64 कला देवाकडे आहेत. आता एक कला प्राप्त करायची तर संपूर्ण जीवन निघून जातं. आता ही वादन नावाची कला आहे, वाद्य नावाची कला आहे. या कलेमध्ये जगदविख्यात पखावज वादक असणारे वंदनीय पंडित भवानीजी शंकर स्वर्गवासी झाले. त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही या वादनाच्या कलेमध्ये आणखीन काही प्रावीण्य राहिलं का, ते म्हणतात आणखीन काहीतरी. भीमसेन जोशींची मुलाखत एका मीडियावाल्यांनी घेतली. पंडित भीमसेन जोशींना विचारलं की पंडितजी, जसं शालेय शिक्षणामध्ये 1ली, 2री, 3री असे स्तर असतात, नेमकं तुम्ही गायन क्षेत्रातल्या कोण्या स्तरावर आलात? पंडितजींनी दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे. पंडितजी म्हणतात, हे दादा, अरे मी गायन क्षेत्रातल्या अंगणवाडीत सुद्धा आणखीन प्रवेश केला नाही. ज्यांच्या गायनाने संपूर्ण जगाला वेध लावावं ते म्हणतात मी गायन क्षेत्रातल्या अंगणवाडीत सुद्धा प्रवेश केला नाही. तिथं तुमच्या आमच्यासारख्या सारे गप बसा भूप, सारे गप बसा कोण टिमकी लावायची? हा, ऐका, देवाकडे 64 कला आहेत, पण त्या देवाला सर्व गोष्टी आहेत त्याच्याकडे, पण त्याच्याहीकडे एकाच गोष्टीची कमतरता आहे. एकाच गोष्टीची कमतरता आहे. ती कोण्या गोष्टीची? ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. थोर प्रेमाचा बुकेला, वा वा वा, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला.
टाळ्या वाजवा, जोरदार वाजवा. वा वा वा, गोड महाराज, खूप गोड समर्पक आहे. नाहीतर अभंग असतो, आम्ही जातो आमच्या गावात, चाल असते आम्ही जातो आमच्या गावात. तू बरं नाचत नाचत गेले नाही. आता असू द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. जगाच्या मालकाला सुद्धा प्रेमाची भूक आहे, प्रेमाचा दुष्काळ आहे. एक बोलू, महाराष्ट्रात त्या उत्तरेतल्या लोकांनी एवढं प्रेम देवावरचं सोपं केलं. एक लोटा जल सारी समस्या का हल. महाराष्ट्रात शिवमहापुराण कथा, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बरं, व्याकरणाच्या दृष्टीने तो मंत्रही खरा आहे का? मला आता निंदा नाही करायची. एक लोटा जल, एका तांब्याभर पाण्यामध्ये देव प्रसन्न होतो. तांब्याभर, हा माझ्या भाषेत, एका तांब्याभर पाण्यामध्ये देव प्रसन्न होतो. एक बोलू आई, देवाला तांब्याभर पाण्याची सुद्धा गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. आता गीता माऊली सांगते, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती. सर्व व्यान मग निस्सीम भावेपासून बघून घ्या. देवाला तुमच्या वस्तूची अपेक्षा नाही, देवाला तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे. काय न लगे क भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला फक्त प्रेमाची अपेक्षा आहे, त्याला फक्त प्रेमानेच बांधता येतं.